नमस्कार मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात यंदाचा गळीत हंगाम हा अंतिम टप्प्यात आलेला असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखान्याचे वजन काठी तपासण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या आहेत। या पथकामध्ये वैद्यमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व प्रादेशिक सहसंचालक साखर व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी कार्यप्रणाली ही निश्चित करण्यात आली आहे। ऊस वजन काटा कॅलिब्रेशन मध्ये फेरफार करून ऊस वजन काटामारी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्याकडून प्रशासनाकडे येत होत्या। त्यासाठी ऊस वजन काटा कॅलिब्रेशन करून सील करणे आवश्यक आहे। संबंधित वैद्यमापन अधिकाऱ्याने वजन काट्याची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधी सोबत घेऊन ऊस वजन काटे कॅलिब्रेशन झाल्यानंतर सील करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। साखर कारखान्याच्या वजन काटे तपासणी संदर्भात भरारी पथकामध्ये योग्य अशा शेतकरी प्रतिनिधीचा समावेश तहसीलदार यांनी करावा असेही सांगितलेले आहे। तहसीलदार यांनी भरारी पथकातील सदस्याचे नाव व संपर्क क्रमांक त्या कार्यक्षेत्रातील साखर कारखाना व शेतकरी यांना उपलब्ध होईल अशा प्रकारे प्रसिद्ध करावेत। तसेच तालुकानिहाय पथकाचे नाव व संपर्क क्रमांक या कार्यालयात अवगत करावेत। भरारी पथकांनी केलेल्या कारवाईबाबत दर पंधरवड्याला अहवाल सादर करावा अशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाकडून जिल्ह्यातील साखर कारखान्यांना स्वयंस्फूर्तीने अचानक भेटी देऊन वजन काठीची तपासणी करावी लागणार आहे, जेणेकरून ऊसाच्या वजनासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर आळा बसेल। शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते की नाही याचीही खात्री करावी लागणार आहे। एखाद्या साखर कारखान्याच्या बाबतीत ऊसाच्या वजनाबाबत गैरप्रकार होत असल्यास तक्रार यंत्रणेस किंवा पोलिसाकडे प्राप्त झाल्यावर लगेच त्या साखर कारखान्याच्या वजन काठाची तपासणी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत। वजन काट्याच्या तपासणीमध्ये काही गैरकायदेशीर बाबी आढळल्यास सर्व संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या आहेत। धन्यवाद।